जय शिवराय। शिवना टाकळी धरण रायबान जाधव साहेबांनी याकरिता बांधलं होतं की कन्नडच्या या इकडच्या परिसरामध्ये देवगाव रंगारी ताड पिंपळगाव ही सगळे इकडचे जो शेतकरी वर्ग आहे त्यांच्या शेतीला पाणी मिळावं आणि त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये इथली शेती इरिगेशन विभागाला देण्यात आली आणि इथे भव्य दिव्य असं शिवना टाकळी धरण झालं, ज्याच्यामध्ये मोठा पाणीसाठा निर्माण होऊ लागला। दरम्यानच्या काळात भाऊंचं निधन झालं आणि तेजस्विनीताई जाधवांकडे काही काळ फक्त आमदारकी राहिली। तदनंतर या इकडच्या परिसरासाठी हे बांधलेलं धरण असताना सुद्धा या धरणाचा एक कालवा हा वैजापूरला काढण्यात आला। अर्थात त्यावेळेला आमदारकी जाधव कुटुंबाकडे नव्हती। त्याला आमचा विरोध आहे असं नाही, पाणी आहे, सगळ्यांच्याच मालकीचं आहे, जरी आमच्या जमिनी गेलेल्या असल्या तरी सुद्धा। मात्र आत्ताची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये या धरणाचं पाणी हे संपूर्णतः वैजापूरला चाललेलं आहे आणि कन्नड तालुक्यामध्ये जो एक कालवा त्याच्यातला टाकलेला होता तो कालवा मात्र बंद करून टाकलेला आहे। म्हणजे अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला आमची सगळी जमीन गेली, आमची लोक रस्त्यावरती आली, तिथे मात्र आम्हाला न्याय नाहीये आणि पलीकडच्या मतदारसंघाला जिथं आमचेच लोक आहेत नाही असं नाही, पण पूर्णतः पाणी त्यांना देण्यात येत आहे आणि आमचं पाणी गेल्या 8 ते 10 दिवसापासून बंद करण्यात आलेलं आहे। मी आमदार महोदयांना प्रश्न विचारू इच्छितो की तुमचाच तिकडे आमदार, तुम्ही इकडचे आमदार, शासन तुमचं, सगळं तुमचं, आणि अशा या परिस्थितीमध्ये या मतदारसंघाला तुम्ही न्याय का नाही देत आहे हा प्रश्न माझा स्पष्ट आहे। अर्थात ही खूप मोठी शोकांतिका आहे की तुमच्याकडनं काही मागणी मांडणं किंवा मागणं हेच मुळात मूर्खपणा आहे। कारण एक व्यक्ती अर्थात ईशा झा यांनी, त्यांचं माझा दुसरा विवाह झालेला आहे, त्यांनी एक व्हिडिओ काढून निवडणुकीत सांगितलं की मी पहिल्यांदा तुमच्याकडे आले होते कारण तुमचं लग्न चालत असेल तर मला त्याच्यामध्ये यायचं नाही आणि तुम्ही त्यांना होकार दिला म्हणून त्यांनी लग्न दुसरं माझ्याबरोबर केलं। अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलंय ज्याच्यावरती तुमचा ब्र शब्द सुद्धा नाहीये। आणि आज तुम्ही ज्या पद्धतीने काम करताय याच्यातनं पुन्हा एकदा तुमच्या असलेल्या वैचारिक पातळीचं दर्शन घडतंय की आपलं स्वतःचं मंगळसूत्र काढून दुसऱ्या बाईच्या गळ्यात घालणं आणि पुन्हा कुठलं तरी दुसरंच मंगळसूत्र आपल्या गळ्यात घालून हिंडणं आणि हळदी कुंकवाचे कार्यक्रम करणं आणि लेडीजच्या पार्ट्या करणं, ही गोष्ट एखाद्या सुसंस्कृत स्त्रीला शोभते का? हा खूप मोठा प्रश्न आहे। आणि ज्याला तुम्ही स्त्रीच नाही आहात तर तुमच्याकडनं आमदारकीच्या कामांची अपेक्षा तरी कशी करावी? कारण जी स्त्री धादांतपणे आपला नवरा दुसऱ्या स्त्रीच्या हातात देते आणि आपणच कसे संघर्ष करतो अशा पद्धतीचं विचित्र चित्र निर्माण करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू शकते, ती विधानसभेचं कामकाज कसं करू शकते हा खरंच खूप मोठा प्रश्न निर्माण झालाय। माझं मन प्रचंड उद्विग्न आहे कारण की मी कौतुक केलं होतं यांचं विधानसभेच्या भाषणाचं, पण जे कामकाज आता दिसतंय हे मला असं वाटतं की मध्यंतरी जे विधान ईशा झांनी केलं होतं माझ्या दुसऱ्या विभक्त पत्नी, हे आता खरं ठरताना दिसतंय। खरंच तुम्हाला कुठली माणुसकी नाहीये। मतदारसंघामध्ये रायबान जाधव साहेबांचे कष्ट आज मतदारसंघाच्या कामाला येत नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे। त्याचं सून म्हणून आता तुम्ही नाव लावू नका। मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, नाही जमत आहे तर डायव्होर्सही तुम्ही द्यायला तयार नाहीये आणि तुम्ही कामकाजही रायबान जाधव साहेबांची सून म्हणून व्यवस्थित करायला तयार नाहीये। मी तुमचा जाहीर निषेध करतो आणि मतदारसंघातल्या त्या तमाम शेतकऱ्यांच्या ज्यांच्या जमिनी या धरणात गेलेल्या आहेत यांना पाणी उद्या जर नाही मिळालं तर हे अत्यंत वाईट होईल आणि ह्याचा श्राप तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद।